आणि आता महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर येते। राज्यातल्या फेक कॉल सेंटर प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिकमधल्या बोगस कॉल सेंटर रॅकेटमध्ये बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळते। या बड्या अधिकाऱ्यांना सीबीआयची नोटीस आल्याची चर्चा आहे। सीबीआयच्या एफआयआरची प्रत एनडीटीव्ही मराठीकडे आहे। 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच बँक कर्मचारी या प्रकरणामध्ये रडारवर आलेत। या बड्या अधिकाऱ्यांमध्ये 2 एसपी आणि 1 आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचं नाव असल्याचं कळतंय। 2 महिन्यांआधी नाशिक जिल्ह्यातल्या 2 बनावट कॉल सेंटरचा सीबीआयनं पर्दाफाश केला होता। त्यानंतर ईडीनं या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। शेकडो कोटींच्या या घोटाळ्यामध्ये बडे अधिकारी गुंतल्याचं दिसतंय। तर सीबीआयच्या एफआयआरची प्रत एनडीटीव्ही मराठीकडे आलेली आहे। बड्या अधिकाऱ्यांना सीबीआय नोटीस आल्याची चर्चा एकीकडे सुरू आहे। राज्यातले सरकारी कर्मचारी मदत करत असल्याची नोंद सुद्धा यामध्ये पाहायला मिळतेय। ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत या प्रकरणामध्ये अधिकच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। तर बोगस कॉल सेंटर चालवणारे ते 4 अधिकारी कोण याची आता चर्चा सुरू झालेली आहे। एनडीटीव्ही मराठीनं याबाबतची बातमी सगळ्यात आधी दाखवलेली होती। बोगस कॉल सेंटर प्रकरणी 2 एसपी आणि एका आयजीला सीबीआयनं नोटीस पाठवल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीनं दाखवली होती। आता शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनीही नाशिक पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा प्रतिष्ठा प्रस्थापित करा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे। याच पत्रामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कार्यरत असल्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे। तसंच अहिल्यानगर जिल्ह्याला पडलेल्या ड्रग्सच्या विळख्याची समस्या सुद्धा अधोरेखित केली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, आता एकीकडे हे बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये अपडेट हाती येत असताना दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे। कोणकोणते मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेत? सत्यजित तांबे हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, उगीच आरोप करायचा म्हणून ते करत नाहीत। त्यामुळे त्यांच्या पत्राला गांभीर्याने घ्यायला हवं। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कॉल सेंटर बद्दल ते बोलतात, ड्रग्ज बद्दल तर ते बोलले, महिला अत्याचाराबद्दल ते बोलले आणि म्हणून कदाचित त्यांना याची कल्पना आहे। ते जर आपल्याशी फोनवरती जोडले गेले तर आपण हे लक्षात घेऊ, त्यांना विचारू आपण की अहिल्यानगर मध्ये किती कॉल सेंटर्स आहेत आणि काय झालंय की याची व्याप्ती हळूहळू किती मोठी आहे लक्षात येते। MMR रिजन मध्ये जे तत्कालीन एक एसपी होते त्यांच्या आशीर्वादानं एक कॉल सेंटर सुरू होतं असं म्हणतात आणि मग आता तेच दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यामध्ये सुरू आहे अशी चर्चा आहे। पण नाशिकमध्ये इगतपुरीला जेव्हा एक कॉल सेंटर उद्ध्वस्त केलं सीबीआयने केलं। राहुल, काही क्षणांसाठी थांबवते। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः सत्यजित तांबे हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता। राहुल, आमदार साहेब, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये। आधी तर मला सांगा, अहिल्यानगर मध्ये तुमच्या माहितीप्रमाणे किती कॉल सेंटर्स आहेत, कुठे आहेत? तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये आमदार साहेब। आम्हाला हे सांगा की तुम्ही जे पत्र दिले ते पत्र देण्यामागचा उद्देश काय आणि अहिल्यानगर मध्ये किती कॉल सेंटर्स आहेत आणि ड्रग्सचा व्यापार आहे? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, बोला राहुलजी बोला। माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही हे पत्र लिहिले त्या ड्रग्स आणि कॉल सेंटर सारख्या गंभीर गोष्टीबद्दल तुम्ही बोलत आहात। तुमच्या माहितीप्रमाणे अहिल्यानगर मध्ये किती कॉल सेंटर्स आहेत आणि कोण ऑपरेट करत आहे? नाही, असं आहे की यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने ढासळताना दिसत आहे। अगदी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन 2 गुंडांच्या गटामध्ये मारामाऱ्या संगमनेरमध्ये झाल्या। त्याचबरोबर ड्रग्सचे प्रमाण अनेक घटना घडत आहेत आणि अशाच प्रकारे घटनांची सगळी माहिती घेत असताना आमच्या लक्षात आलं की अहिल्यानगर शहराच्या शेजारी भिंगार म्हणून एक कॅन्टोन्मेंट एरिया आहे। त्या भिंगार कॅन्टोन्मेंट एरियामध्ये काही महिन्यांपासून हे एक कॉल सेंटर आंतरराष्ट्रीय कॉल्स चालू आहे आणि जिथून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होती आहे। आधी जेव्हा माहिती घेतली असता कळालं की अशाच पद्धतीचे कॉल सेंटर राज्यात काही ठिकाणी होते, ज्याचा खरं तर पोलिसांनी म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर छापे टाकले, त्याला बंद केलं आणि सीबीआय किंवा आंतरराष्ट्रीय काही एजन्सीज देखील याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत असं कळालं। पण हे सगळं पेव आमच्या जिल्ह्यापर्यंत येतंय हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंताजनक आहे।
ओके, आमदार साहेब, एकच ते कॉल सेंटर आहे की अहिल्यानगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आणखी कॉल सेंटर्स आहेत आणि त्याला काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या पैकी कोणाचा पाठिंबा आहे का? कारण नंतरचा प्रश्न मी विचारेन, हा का मी प्रश्न विचारला. आमदार साहेब, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी प्रश्न असा विचारला की केवळ तिथेच हॅलो. अहिल्यानगरलाच ते कॉल सेंटर आहे एकाच ठिकाणी, की आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी ते कॉल सेंटर्स आहेत? हॅलो. मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आमदार साहेब? माझा आवाज पोहोचतोय? मला वाटतं तांत्रिक काहीतरी आपला त्यांच्याशी संपर्क होत नाही. पुन्हा आपण प्रयत्न करू. परंतु असं आहे की त्यांनीच सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर शहराच्या जवळ, आणि काय याचं गांभीर्य का वाढतं तर सीबीआयनी जो FIR रजिस्टर्ड केला, आमदार साहेब जेव्हा जोडले जाते सत्यजित तेव्हा आपण त्यांना विचारू, तर सीबीआयनी FIR नोंदवला. त्याच्यामध्ये म्हटलंय की महाराष्ट्रातल्या प्रशासनातले लोक मदत करतायत आणि ते लाच घेऊन करतायत. आणि चर्चा अशी आहे की 4 जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते खूपच वरिष्ठ लेवलचे आहेत. त्यातले MMR रिजन मधले एक SP होते जे बदलून आता दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी तिथे पुन्हा नवीन एक कॉल सेंटर सुरू केलं. तिथे जेव्हा सीबीआयची तपास सुरू झाला तेव्हा लक्षात आलं, जर आमदार साहेब आपल्याशी जोडले गेले असतील तर माझा त्यांना प्रश्न पुन्हा हाच होता की हे फक्त एकाच ठिकाणी आहे की आणखी वेगळ्या ठिकाणी? सध्या ते जोडले गेले नाहीत, मात्र त्यांच्याशी सुद्धा पुन्हा एकदा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.